स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ 9वा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. 1. योग्य पर्याय निवडा. 1. औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता. उत्तर छत्रपती संभाजी महाराज. 2. बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे. उत्तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण. 3. गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारे. उत्तर येसाजी कंक. 2. पाठात शोधून लिहा. 1. संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले. उत्तर मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली. त्यांच्या ताब्यातील दंडा राजपुरी किल्ल्याला वेढा घालून जंजिऱ्यावरही तोफा भडीमार केला. परंतु त्याचवेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले. त्यामुळे संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले. 2. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले. उत्तर गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत. महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले. पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशहाशी हातमिळवणी केली. म्हणून संभाजी महाराजांनी पोर्तुगांना धडा शिकवण्याचे ठरविले. 3. राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली. उत्तर 1. रामचंद्रपंत अमात्य. 2. शंकराजी नारायण सचिव. 3. संताजी घोरपडे. 4. महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे. उत्तर राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली. त्यामुळे दिल्लीच्या पातशहाची म्हणजेच औरंगजेबाची अवस्था दीनवाणी झाली. त्याचे तेज हरपले. भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले. म्हणून मुघलांनो आता स्वतःला सांभाळा असे वर्णन त्यांनी केले. 3. का ते लिहा. 1. औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्याकडे वळवला. उत्तर मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला. पण संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्ध कौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही. त्यामुळे त्याने ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला. 2. संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. उत्तर औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयीपणे ठार केले. मराठ्यांच्या छत्रपतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले. त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. 3. महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले. उत्तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानाला रायगडला पाठवले. जुल्फिकार खानाने रायगडला वेढा घातला. त्यावेळी गडावर राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी ताराबाई, संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू असे सर्व होते. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही. म्हणूनच राजाराम महाराजांनी वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण सर्वानुमते ठरवण्यात आले.